दैवत राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि ज्यांच्या नेतृत्वाच्या जोरावरती उपस्थित प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी मानाचं पान आणि सन्मान मिळाला ते किल्ले शिवनेरीचे शिलेदार, जुन्नर तालुक्याचे दमदार आमदार, आपला माणूस आदरणीय शरददादा सोनवणे आणि खऱ्या अर्थानं मयूर भाऊच्या पाठीशी ज्यांच्या सांगावा फक्त आशीर्वादाचा सांगावा ठेवून या ठिकाणी आम्ही उपस्थित झालोय ते जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार शिवनेर भूषण डॉक्टर आदरणीय बाळासाहेबजी दांगड यांचा आशीर्वादाचा सांगावा घेऊन आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो। ज्या ज्यावेळी निष्ठेची, स्वाभिमानाची, सत्याची, कर्तृत्वाची, दातृत्वाची, नेतृत्वाची आणि खऱ्या अर्थानं सुसंस्कृतपणाची लढाई ज्यावेळेस या ठिकाणी घडत असते त्यावेळेमध्ये या किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी आणि जुन्नर तालुक्यातील प्रत्येक स्वाभिमानी युवक हा सत्तेच्या नव्हे तर सत्याच्या मागे या ठिकाणी उभा राहत असतो आणि खऱ्या अर्थानं या आदरणीय मयूर भाऊ सुरेश भाऊ पवार एका सामान्य कुटुंबातून प्रतिकूल परिस्थितीत मात करत कर्तृत्वाच्या जोरावरती ज्यांना आपलं शून्यातून विश्व निर्माण केलं आणि हे शून्यातून विश्व निर्माण करत असताना खऱ्या अर्थानं एक एक माणूस पैशाने नव्हे तर आपल्या स्वभावाने या ठिकाणी जोडला गेला आणि स्वभावाने हा माणूस जोडला जात असताना आळेफाटासारख्या पंचवर्षीमध्ये आळे पिंपळवाडी गटामध्ये नव्हे तर आण्यापासून नाण्यापर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये अहिल्यानगर पासून तर कल्याणपर्यंत ठाण्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर व्यवसायाच्या निमित्ताने ज्याने संबंध जपले पैशामध्ये खूप आहेत पण गरीबाच्या पोराला 1 रुपयाचं चॉकलेट देण्याची दानत ज्या माणसामध्ये असते तोच माणूस समाजामध्ये मोठा असतो आणि तोच खऱ्या अर्थाने दिलखुलास असलेला आमचा मयूर भाऊ पवार ज्यांना वैभवशाली नगरी असलेल्या पिंपळवंडी नगरीचं उपसरपंच पद तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी भोगलंय। आदरणीय आमदार शरददादा सोनवणे 1 वर्षापूर्वीच्या वेळेस चक्रगावमध्ये या ठिकाणी अडकले गेले होते आणि त्याही कार्यकालामध्ये जुन्नर तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेसमोर खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या सारखे हे फाटके लोक जे शरददादांना घेऊन गेले आणि खऱ्या अर्थानं शरददादा स्वतःच्या कर्तृत्वावरती मोठे जरी झाले तरी कर्तृत्वाची पालखी वाहण्याचं काम इथं बसलेल्या प्रत्येक स्वाभिमानी पिंपळवंडीकर आणि आळे पिंपळवंडी गटातील कार्यकर्त्यांना या ठिकाणी केले, जीवाभावाच्या सहकार्याने या ठिकाणी केलंय आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आळे पिंपळवंडी जिल्हा परिषद गटामध्ये ही जी गावं आहेत अमरावती हांडे ही कायमच बंडाच्या विरोधी भूमिकेमध्ये या ठिकाणी उभी राहिली आणि हे बंडाचं शंड खऱ्या अर्थाने या ठिकाणी रणशिंग फुंकून विजयाची सलामी आतापर्यंत देत आलेला आहे याचा इतिहास तुम्ही तपासून बघा आणि ह्या इतिहासाची पुनरावृत्ती करायची असेल कोण इथलं कुठल्या पक्षाचा कुठल्या नेत्याला मानणार आहे याचं मला घेणं देणं नाही। माझा नेता कालही शरद सोनवणे, आजही शरद सोनवणे आणि उद्याही शरद दादा सोनवणेच असणार। परंतु आज प्रत्येक पक्षामध्ये आज महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघितली तर पैशाच्या, सत्तेच्या, मानाच्या जोरावरती या ठिकाणी जी तिकीट या ठिकाणी वाटली जातात यामध्ये बऱ्याचदा नेत्यांची गळचेपी होती। आदरणीय शरद दादा हे मनाने आपल्या बरोबर आहेत, मान कुणालाही दिला असेल तर ह्या गादीवरती बसण्याचा मान फक्त मयूर भाऊ पवार यांना देतील याची त्या ठिकाणी शाश्वती आम्हाला आहे आणि म्हणून या ठिकाणी कुठेतरी वाचा फोडायची असेल प्रत्येक पक्षातील निष्ठावंताला या ठिकाणी जागा करून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या पटलावरती एक वेगळा संदेश आपल्याला द्यायचा आहे। नेता सांगेल तसा कार्यकर्ता वागणार नाही, कार्यकर्ता सांगेल तेच नेत्याने भविष्यात केलं पाहिजे हा संदेश प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला आपल्याला द्यायचा असेल तर एका सर्वसामान्य गरिबाच्या पोराला आपण पदरात घ्या आणि स्वाभिमानाचा झेंडा मयूरभाऊ सुरेश पवार यांच्या रूपानं 7 तारखेला आपल्याला फडकवा एवढी या ठिकाणी कळकळीची विनंती शरद सोनवणेचा निष्ठावान मावळा यांना त्याने या ठिकाणी करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.